पसरलेला आहे. या सेंटरवर परीक्षा असते, त्या सेंटरवर 8 दिवस अगोदरच चक्र सुरू होतात विद्यार्थ्यांच्या आणि त्यांचे जे काही मित्र परिवार असतो त्यांचे कॉपी पुरवठादार वर्ग त्यांचे चक्र सुरू होतात त्या सेंटरवर. कोणत्या साईडला आपण उडी मारून लवकर जाऊ शकतो, कुठून कोणती खिडकी जवळ आहे, मग तुझा नंबर कुठं आलेला आहे, मग तो नंबर पण मॅनेज केला जातो. खिडकीजवळ नंबर घेतला जातो, ते नंबर टाकण्याला थोडंफार काय असेल मोकळं मोकळं त्याचं केलं जातं. तिथून फिल्डिंग सुरू होते. आणि नंतर हे तर झालं, परीक्षेमध्ये कॉपी तर केल्याच जातात. नंतर जेव्हा ते पेपर कोणाकडे चेक करायला गेलेले ही सुद्धा माहिती काढतात. मग ज्याच्याकडे पेपर चेक करायला गेले ते मग त्याला त्याची बिल्डिंगला माहिती किती, त्याला त्याचं काय असेल रेट, मग त्या रेटनुसार त्याची डील करायची. इतकं चालतं आमच्या भागामध्ये भयानक. आणि त्यामुळं आमच्या मराठवाड्याचा जर विद्यार्थी असेल पुढे इंटरव्ह्यूला वगैरे गेला आणि ते बांबू दिसलं 50% मार्किंगच कमी होऊन जातात त्याचे. तर तुम्ही तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती मला माहित नाही, आमच्याकडे ही परिस्थिती आहे. आणि तुम्ही खूप चांगलं भाष्य त्या गाण्याच्या माध्यमातून त्यावर केलेलं. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कॉप्या करून पास होणारे मुलं आयुष्यामध्ये सक्सेस त्यांना मिळेल याची शाश्वती खूप कमी असते. त्यामुळं आपल्याला जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वीतेचं पण गमक कोणते प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. पण सध्याच्या काळानुसार चांगली नोकरी मिळणे, चांगला पगार असणे आणि तो आयुष्यामध्ये सेटल होणे याला यशस्वीतेचा परिमाण मानला जातो. तर त्या दृष्टीनं 10वी 12वी मध्ये अशा पद्धतीनं कॉप्या करून पास होणारे विद्यार्थी तुम्हाला फार कमी दिसतील. काही विद्यार्थी आहेत ही, पण त्यांनी नंतरच्या काळामध्ये प्रचंड असा परिश्रम घेऊन ते आयुष्यामध्ये सक्सेस झालेले तुम्हाला दिसतात. तुम्ही 12th फेल नावाचा मूवी मागच्या वर्षी आला होता, बघितला का कोणी? त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की तो जो काही मला वाटतं झारखंड कुठला बिहारचा कुठला तो विद्यार्थी होता, 1999 ची ती गोष्ट आहे. तो 12वीला नापास होतो, नंतर कॉप्या करून पास होतो, परंतु नंतर तो जे हार्डवर्क करतो ते त्या चित्रपटामध्ये सगळं दाखवलेलं आहे. म्हणजे आयुष्यामध्ये जो टर्निंग पॉइंट असतो आपला 10वी किंवा 12वी, इथे आपण जर प्रचंड मेहनत घ्यायला आपण जर सुरुवात केली तर आपण आपलं जे स्वप्न मनाशी ठरवलेलं आहे ते आपण पूर्ण करू शकतो. त्या चित्रपटातल्या त्या नायकाला UPSC कशाला म्हणतात हे सुद्धा माहिती नसतं आणि तो दिल्लीत जाऊन धडकतो. बघितलं असेल तुम्ही. नंतर प्रचंड मेहनत करतो, त्याच्या घरची परिस्थिती तर इतकी भयानक होती की संध्याकाळच्या म्हणजे अन्नाची सुद्धा भ्रांत त्याच्या घरी होती. आणि मला वाटतं त्याला मुकेश कुमारच वेगळं नाव आहे, त्याचं नाव IPS ऑफिसर मनोज कुमार शर्मा, बरोबर ना? तर प्रत्येकाला मी विनंती करीन की तो मूवी तुम्ही बघा. आता मी यशस्वीतेच्या परिणामाविषयी बोललो, म्हणजे कोण यशस्वी आयुष्यामध्ये, तर मी तुम्हाला सांगितलं की आजचं परिमाण काय आहे की चांगली नोकरी, चांगला पगार असं परिमाण मानलं जातं. पण माझ्या मते आयुष्यामध्ये तोच मनुष्य यशस्वी म्हणला जाईल की जो मनुष्य समाजामध्ये एक चांगला माणूस म्हणून त्याची प्रतिमा असेल तो माणूस. नाहीतर तुम्ही खूप पैसा कमवताय, तुम्ही खूप उच्च पदावर जाऊन पोहोचलेले आहेत, परंतु तुम्ही शेजाऱ्याकडे डुंकूनही बघत नाही. तुम्ही दररोज गुलाबजाम रसमलाई खाताय, पण तुमचा शेजारी उपाशी झोपतोय आणि त्याच्याशी तुम्हाला काही घेणं घेणं नसेल, अशा पद्धतीची तुमची जर मनोवृत्ती असेल तर असा माणूस आयुष्यामध्ये त्याला सक्सेस मिळाली आहे असं मी तरी समजत नाही. तुकाराम महाराज माहिती आहे तुम्हाला? कोण होते? संत होते. केव्हा होऊन गेले? केव्हा झाले? तुकाराम महाराजांचा काळ कोणता? काय केलं तुकाराम महाराजांनी? संत होते म्हणजे नेमकं काय होते? कोणता काळ होता तुकाराम महाराजांचा? असेल ना तुम्हाला इतिहास काही? आम्हाला काल काय झालं ते माहिती नाही सर, तर इसवी सन 1608 ते 1648 हा त्यांचा काल, 49 हा त्यांचा कालावधी तुकाराम महाराज.
ठीक आहे, फक्त 41 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलेलं आहे. त्या तुकाराम महाराजांनी जे पोयम्स रचलेले आहेत त्याला अभंग म्हणतात. अभंग या शब्दाचा अर्थ काय? अधिक भंग. जे भंग होत नाही, भंग होणे म्हणजे नष्ट होणे. ज्या कविता, ज्या पोयम्स कधीच नष्ट होणार नाहीत, नाहीशा होणार नाहीत, समाज मनावर ज्या अविरत राज्य करत राहतील त्याला अभंग असणार. तर त्यांनी हजारो अभंग रचलेले तुकाराम महाराज. त्या काळचे जे काही सनातनी लोक होते त्यांनी त्यांचे सगळे अभंग त्या इंद्रायणीने दुरून टाकले होते, परंतु त्यांचे अभंग त्या जनमानसाच्या तोंडपाठ होते. त्यातले बरेच अभंग मग त्यांनी पुन्हा असे याला किती पाठ त्याला किती पाठ असे करून मग त्यांचे जगनाडे महाराज नावाचे जे शिष्य होते त्यांनी ते सगळे एकत्र केले. आणि मग आता एकत्र करताना काही वेळ पाठीमागे असे सगळे ते झालेले. आजची जी गाथा आहे ती आहे, ओरिजिनल गाथा नाही, ओरिजिनल तर बुडवून टाकलेलं होतं. म्हणजे तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये जेवढे अभंग रचले असतील त्याच्यात 10% आज उपलब्ध आहे, बाकी सगळे बुडाले. तर तुकाराम महाराज एका आपल्या अभंगात म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारी व्हायचं करी. याचा अर्थ काय की आयुष्यामध्ये आपण जे काही धन कमावणार असू, जो काही पैसा संपत्ती आपण कमावणार असू, ती पैसा संपत्ती ही जोडोनीय धन उत्तम व्यवहारे चांगल्या मार्गाने आपण मिळवली पाहिजे. म्हणजे नंबर 1चा मार्ग. नंबर 2चा मार्ग माहिती आहे तुम्हाला. आता नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये फरक काय? तर पैसा ज्या व्यवसायातून आपण पैसा कमावतो त्या व्यवसायामुळे जर समाजाचा फायदा होत असेल, समाजाला लाभ त्यापासून मिळत असेल तर त्याला नंबर 1 व्यवसाय. आणि असा व्यवसाय ज्यातून आपल्याला तर प्रचंड पैसा मिळतो परंतु समाजाचं मात्र नुकसान होतं, देशाचं नुकसान होतं, असे जर व्यवसाय तुम्ही निवडला तर नंबर 2. चोरी, डकेती, स्मगलिंग, बरेच हेरोईन्स वगैरे इतर नाही स्मगलरने आमच्याकडे खूप झाले. औरंगाबादमध्ये छोट्या छोट्या मुलांना, अगदी 5वी ते 6वीच्या मुलांना सुद्धा त्या लिक्विड मिळतं बा काहीतरी, त्याच्यामध्ये नाव विसरतो मी आता, पण मेडिकलमध्ये ते उपलब्ध आहे. आणि त्यापासून नशा घेतलं की नशा येते त्या मुलांना, आणि ते सुरू झालेले आपल्याला खूप मोठं रॅकेट पकडलंय पाठीमागे. तर या पद्धतीनं समाजाचं नुकसान करून जर तुम्ही पैसा कमवत असाल तर त्याला नंबर 2चा व्यवसाय आपण घेऊया. तर उत्तम मार्गाने पैसा कमावणे हे आपलं ध्येय असलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी ते सांगितलेलं आहे. उदास विचार व्यक्त करी याचा अर्थ काय? तर जे काही धन आपण कमावलेलं आहे, जे काही पैसा आपण कमावलेला आहे त्यातून किमान 20 ते 25% पैसा हा पुस्तकांवर खर्च झाला पाहिजे आणि समाजावर खर्च झाला पाहिजे, समाजाचं भलं करण्यासाठी खर्च झाला पाहिजे. या पद्धतीनं जर तुम्ही आयुष्य जगत असाल तर तुम्ही यशस्वी आयुष्यामध्ये झाले असं म्हणायला हरकत नाही. दुसरं एक महत्वाचं म्हणजे शर्यतीमध्ये सामील होऊ नका. शर्यतीमध्ये म्हणजे आताचं जे शिक्षण आहे ते कॉम्पिटिशनचं आहे. त्याला एवढे मार्क, मला तेवढे पद्धती जास्त पाहिजे या पद्धतीचं कॉम्पिटिशन. शर्यतीमध्ये सामील होणं हे आमच्याकडे त्याला मेंढी वळण म्हणतात. मेंढी वळण. मेंढ्यांचं काय पण धर्म असतं माहिती आहे तुम्हाला? मेंढ्यांचा कळप जर चालला आहे एखाद्या ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे का? मेंढ्या बघितल्या आहे का तुम्ही? दिसल्या नाही. आमच्याकडे धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यांच्याकडे ते मेंढ्या असतात. ठीक आहे. तर या मेंढ्यांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. या मेंढ्यांचा कळप जर असं चालला रस्त्याने आणि एखादी मेंढी जर चुकून एखाद्या विहिरीत जाऊन पडली किंवा खड्ड्यात जाऊन पडली तर बाकीच्या मेंढ्या सुद्धा खड्ड्यात जाऊन पडतात. त्याला मेंढी वळण म्हणतात. कारण मेंढ्यांना डोक्याचा भाग खूप कमी असतो. समोरच्याने जी कृती केली त्याच कृतीचं ते अनुकरण करतात. म्हणून तुम्ही जर मेंढीचा कळप बघितला असेल तर त्या मेंढीच्या कळपामध्ये 2-4 बकऱ्या ठेवतात. कारण बकरी ही मेंढीपेक्षा बुद्धीला असते असं मानलं जातं. आणि ती बुद्धी मग ती मेंढी काय करते, सॉरी ती बकरी त्या कळपाच्या समोर असते ती, आणि ती त्यांना मार्गदर्शन करते. कोणत्या मार्गाने जायचं ते मग त्या बकरीच्या मागे मेंढ्या जातात. तर विद्यार्थ्यांचंही तसंच व्हायला लागलेलं आहे, आपलंही तसंच व्हायला लागलेलं आहे. समोरच्यानं काय केलं मग त्याला त्याच्यामध्ये जर यश मिळालं असेल तर आपण सुद्धा तेच करायचं. हे एकदम चुकीचं आहे. शर्यतीमध्ये सामील होऊ नका. तुम्ही 3 इडियट चित्रपट बघितला असेल, बघितलाय प्रत्येकाने. तो काय म्हणतो, सक्सेस के पीछे मत भागो. ठीक आहे, एक्सलन्स. माणसाने आयुष्यामध्ये आपण स्वतः कोण आहोत हे ओळखलं पाहिजे ना अगोदर. म्हणजे काय, सोम्या जर IAS झाला तर गोम्याला सुद्धा IAS व्हायचं असतं. पण गोम्यामध्ये तेवढी क्षमता पाहिजे ना. याला जर ABCD येत नसेल किंवा याला जर बेरीज वजाबाकी दिली ती जर याला जमत नसेल तर हा कसं काय IAS बनणार? म्हणजे आपण आपल्यातली क्षमता आपण आधी ओळखली पाहिजे. आपण कोण आहे, आपल्यातल्या क्षमता आपण ओळखल्या पाहिजे. आता जर मी तुम्हाला विराट कोहली सगळ्यांना माहिती असेल,
जर मी म्हटलं की विराट कोहलीनं काय करायला पाहिजे होतं, आपल्या आयुष्यामध्ये क्रिकेट नको खेळायला पाहिजे होतं, त्याने काय करायला पाहिजे होतं, तर गायन करायला पाहिजे होतं, सिंगिंग त्यानं क्षेत्र निवडायला पाहिजे होतं. सक्सेस झाला असता का तो? आणि मी जर असं म्हटलं की अरिजित सिंगनं सिंगिंग नको होतं करायला, त्याने क्रिकेट खेळायला पाहिजे होतं, सक्सेस झाला असता का तो? दोघंही फेल झाले असते आपल्या आयुष्यामध्ये. त्यामुळं अगोदर आपण कोण आहोत, आपला परिचय आपल्याला आपल्यातली क्षमता आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक मेंढपाळ असतो आणि त्या मेंढपाळ काय करतो, असं जंगलामध्ये, तुमच्याकडे जंगल भरपूर आहे, आमच्याकडे जंगल नावाचा प्रकार नाहीये. आमच्या लोकांना जर इकडे आणून हे जंगल दाखवलं तर पागल होतील आमचे लोक, एवढं जंगल बघून. आमच्याकडे जंगलच नाही ठेवलं, नाहीच आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाऊस खूप कमी पडतो आमच्याकडे, तुमच्या तुलनेमध्ये 20% पाऊस पडतो आमच्याकडे, कारण आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये आपला भाग येतो. त्यामुळे जंगल नाही येतं, जंगलामध्ये तो मेंढ्या असं घेऊन जायचा तो. आणि एकदा काय झालं तर तो जंगलात गेला असताना त्याला एक वाघाचं पिलू त्याला सापडलं आणि मग तो ते पिलू घेऊन घरी आला आणि मग त्या पिल्याचं त्यानं पालन पोषण केलं. आता ते जे पिलू आहे ते त्या मेंढ्यांमध्ये राहिलं, त्यामुळं ते डरकाळी वगैरे काही तेव्हा वाघाला येत नव्हती, तो मेंढ्याच करायचं, मेंढ्यांसारखा बॅ बॅ करायचं आणि मोठा झाला तरी त्या मेंढ्यांमध्येच राहायचा आणि बॅ करायचा. मग एक दिवस काय झालं, जंगलामध्ये गेलेला असताना दुरून एका वाघाने या मेंढ्यांकडे बघितलं, जंगलातल्या दुसऱ्या वाघाने, आणि त्याने त्यामध्ये एक वाघ बघितला. अरे हा वाघ या मेंढ्यांमध्ये काय करतोय आणि या मेंढ्यांमध्ये फिरत असून सुद्धा तो मेंढ्यांना काहीच इजा करत नाहीये, असा कसा वाघ हा, त्याने विचार केला. आणि मग त्याने हळूहळू तो दबत्या पावलाने गेला आणि त्या वाघाची पोपट धरून त्याला बाजूला नेलं. त्याने तो म्हणे, काय रे म्हणे, तू या मेंढ्यांमध्ये काय करतोय म्हणे. तो म्हणे, मी लहानपणापासून यांच्यातच राहिलेलो आहे आणि ते माझे भाऊ बहीण आहेत म्हणे. म्हणे तू कसा, ते कसे, तुला काही कळतं का म्हणे. कसे म्हणे, मी त्यांच्या सारखाच आहे म्हणे. चल म्हणे तुला दाखवतो म्हणे तो कोण. तर त्याला धरलं त्याची पकड आणि घेऊन गेला एका विहिरीजवळ. विहीर कुणाशी भरलेली होती, कुटुंब भरलेली होती. आणि बघ म्हणे याच्यामध्ये तू कसा दिसतो. आणि त्याने बघितलं, अरे म्हणे मी तुझ्यासारखं दिसतो. मी कोण आहे माहिती म्हणे. म्हणे कोण, मी वाघ आहे म्हणे, जंगलाचा राजा आहे म्हणे. आणि तू सुद्धा वाघ आहे म्हणे आणि तू बेबे काय करतोय म्हणे, तू डरकाळी फोड. आणि त्या वाघाने मग डरकाळी कशी फोडायची म्हणे. त्याने फोडून दाखवली, डरकाळी अशी फोडायची म्हणे, डरकाळी. आणि मग त्या वाघाने डरकाळी फोडली, त्याला डरकाळी फोडल्याबरोबर त्याच्याकडे मेंढ्याच्या पसार झाल्या. म्हणजे माणसाने आपल्यातली क्षमता ओळखली पाहिजे, आपण कोण आहेत अगोदर. मेंढी वळण किंवा बाकीच्यांनी केलं म्हणून आपण तेच करायचं हे नाही. प्रत्येक माणूस हा युनिक आहे, लक्षात घ्या. प्रत्येकाच्या क्षमता युनिक आहे. प्रत्येकाची कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती भिन्न आहे. त्यामुळं जर कॉम्पिटिशन करायचं असेल तुम्हाला तर स्वतःबरोबर करा. जर आज तुम्ही स्वतःबरोबर कॉम्पिटिशन कसं करायचं, तर विवेकानंद म्हणतात की जर तुम्हाला आपलं वाचन क्षमता वाढवायची असेल तर एकच पर्याय त्याला म्हणतात की दररोज आज तुम्ही जर 1 पान वाचलं असेल तर उद्या 2 पानं वाचा, उद्या 2 पानं वाचलं असतील परवा 3 पानं वाचा, त्यानंतर 4 पानं वाचा, 5 पानं वाचा. या पद्धतीनं तुम्ही स्वतःला डेव्हलप करा. स्वतःसोबत कॉम्पिटिशन लावा तुम्ही स्वतः, तेच तुमच्या हिताचं आहे. कारण इतरांबरोबर कॉम्पिटिशन लावून तुमच्या पत्रामध्ये जर निराशा पडली तर तुम्ही फ्रस्ट्रेशन मध्ये येऊ शकता. त्यामुळे स्वतःची तुलना ही इतरांसोबत करू नका. प्रत्येकाची सामाजिक आणि आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती भिन्न असते. कुणी घरचं गरीब असतो, कुणाचे आई वडील दारुडे असतात, बरेच प्रकार असतात वेगवेगळे. तुम्ही एवढे जिथे बसलेत नाही ते कोणाचीच घरची परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती सारखी नसते, भिन्न असतेच माणसाची परिस्थिती. त्यामुळं एकमेकांसोबत कम्पीट करू नका, स्वतः सोबत करा की काल मी जे केलं त्यापेक्षा मी आज जास्त काहीतरी करेन. मग ते कोणत्याही क्षेत्रात असतो, कोणी गायक बनू शकतो, कोणी चित्रकार बनू शकतो, कोणी चांगला अभिनेता बनू शकतो, कोणी क्रिकेटर बनू शकतो, किंवा वेगवेगळ्या खेळांमध्ये तो प्रावीण्य मिळवू शकतो, कोणी चांगला लेखक बनू शकतो. माणसामध्ये क्षमता असतात, आपल्या क्षमता खूप ओळखणं गरजेचं आहे. आपण जोपर्यंत तुम्ही या क्षमता ओळखणार नाही तोपर्यंत तुम्ही मेंढ्यांसारखेच पळत राहणार आयुष्यामध्ये आणि शेवटी फ्रस्ट्रेट होणार आणि मग बातमी पेपरमध्ये येणार डायजॅश कारणाने डायजॅश याची आत्महत्या. दरवर्षी 12वीचा निकाल लागला की तुम्ही बघत असाल वृत्तपत्रांमध्ये बातमी येतेच एक नाही, या मुलीने आत्महत्या केली, या मुलाने आत्महत्या केली. मला एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर आयुष्यात एक गोल ठरवलेला आहे तर ही एखादी 10वी किंवा 12वीची परीक्षा किंवा एखादी MPSC UPSC ची परीक्षा हे तरी तुमचा भविष्य ठरवू शकतो. ते म्हणतात ना आमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे की एका जत्रेनं जेव्हा म्हातारा होत नाही, याचा अर्थ काय
की एक जत्रा झाली पंढरपूरची म्हणून पुढच्या वर्षी विठ्ठल तिथं राहणार नाही असं काही नाहीये, दरवर्षी राहणार. याचा अर्थ काय की तुम्हाला आयुष्यामध्ये काही एकच संधी येणार नाहीये, अनेक संधी येणार, फक्त ती संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे. लक्षात घ्या, संधी ओळखता आली पाहिजे. ग्रीक पुराणांमध्ये एक कथा आहे बघा. तर एक राजा असतो आणि त्याच्या दरबारामध्ये एक मूर्तिकार असतो आणि त्या मूर्तिकाराला त्याने एक चॅलेंज दिलेलं असतं की अशी मूर्ती बनवून दाखव की जगामध्ये कुणीच बनवलेली नसेल. मग तो मूर्तिकार काय करतो की त्याच्या त्या कार्यशाळेमध्ये जातो आणि मूर्ती तयार करतो. आणि मग एक दिवस राजाला बोलावतो की या राजेसाहेब, मी अनेक मूर्ती तयार करून ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघा. राजा जातो, सगळ्या मूर्त्या बघत 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 येतो आणि एका मूर्तीजवळ थांबतो. ती मूर्ती थोडी विचित्र असते. त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर पूर्ण केस आलेले असतात, तिचे केस पूर्ण चेहऱ्यावर आलेले असतात आणि तिला पाठीमागून केसच नसतात, टक्कल असतं तिला पाठीमागून. राजा मोठा संभ्रमात पडतो की ही कोणती मूर्ती बनवलेली म्हणे तू अशी. तर तो म्हणे, महाराज, ही संधी देवती